मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहोत बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये. या बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये आताच्या चित्रामध्ये आपण पाहितलं असेल की संपूर्ण साफसफाईचं काम सुरू आहे. तसेच बीड रेल्वे स्टेशनच्या दक्षिण साईडला पाणी व्यवस्थापनासाठी जो नाला आहे त्याचं काम देखील सुरू आहे. अशा प्रकारे बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये ही संपूर्ण साफसफाई आणि लेवल करण्यात आलेली आहे. नवीन मार्किंग देखील करण्यात आलेली आहे. त्याचीच ही नवीन अपडेट मित्रांनो. अशा प्रकारे या नाल्यावाट हे पाणी बाहेर काढण्यात आलेलं आहे. आजची ही नवीन अपडेट आहे मित्रांनो. वरवटी ब्रिजमध्ये जे काही पाणी साचणार आहे त्या ठिकाणचं पाणी या ठिकाणच्या पुलाखालून जाणार आहे. तसेच घोलपदरा ब्रिजमध्ये जे पाणी साचणार आहे त्या ठिकाणचं पाणी देखील या ब्रिज खालून दोन्ही साईडचं पाणी आणण्यात आलेलं आहे आणि त्याचं व्यवस्थापन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि हे समोर मातीचे ढिगारे टाकण्यात आलेले आहेत. त्याची देखील साफसफाई लवकरच करण्यात येणार आहे आणि संपूर्ण परिसर स्वच्छ आणि एक लेवल असा करण्यात येणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे या ठिकाणी या नाल्याच्या कामासाठी सिमेंटचं कॉन्क्रीटचा नाला तयार करण्यात येत आहे. बीडकरांचं लवकरच इलेक्ट्रिक रेल्वेचं स्वप्न साकार हो आणि बीड रेल्वे स्टेशनचा परिसर साफसुथरा स्वच्छ निर्मळ दिसावा. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची घाण दिसू नये. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पाण्याचे डबकं साचलेलं दिसू नये. म्हणून तर पावसाळ्यापूर्वी या बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये अशा प्रकारे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्थापन करण्यात येत आहे मित्रांनो. आणि त्याचीच ही अपडेट आहे. बीड रेल्वे स्टेशनचं आपलं आहे. बीड रेल्वे स्टेशन संपूर्ण बीडकरांचं आहे. तेव्हा हे बीड रेल्वे स्टेशन स्वच्छ साफसुथरं दिसावं राहावं ही संपूर्ण जिम्मेदारी आपण बीडकरांची आहे. त्याच्यामुळे बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये कुणीही घाण करू नये असं तर माझं सांगणं आहे कळकळीचं सर्वांना. आपल्याला काय वाटतं ते नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि यानंतरचा व्हिडिओ या बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरातून तर होणारच आहे. ही संपूर्ण अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त आता माझे इथून पुढचे जे व्हिडिओ होणार आहेत ते
परळी साईटनी सुरू होणार आहेत, तेव्हा आपल्या प्रतिसादाची मला नितांत आवश्यकता आहे. तेव्हा या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आपली लाईक, आपलं कमेंट आमच्यासाठी टॉनिकचं काम करतं. तेव्हा हे टॉनिक आम्हाला द्या, आम्ही नक्कीच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ मित्रांनो. धन्यवाद.